त्या वर्गात प्रश्न गणिताचा नव्हता. तो प्रश्न होता माणुसकीचा. शाळेची घंटा वाजते, मुलं वही उघडतात आणि तेवढ्यात एक माणूस वर्गात उभा राहतो. हात जोडलेले, डोळे मात्र भरलेले, आवाज थरथरलेला. "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका." तेव्हा पूर्ण वर्ग स्तब्ध झाला. तो कुठलाही मोठा माणूस नव्हता, ना श्रीमंत, ना ओळखीचा. तो आहे आई हरवलेला बाबा. आई गेल्यापासून तोच तिला वेणी घालतो, तोच डबा बनवतो. रोज रात्री रडताना उशाशी बसतो. ती आईशिवाय मोठी होते मॅडम. हे वाक्य सांगताना त्याचा आवाज तुटतो. ती चिमुकली बेंचवर बसलेली, डोळे खाली, ओठ थरथरते. तिला माहितीये ती चुकली आहे, पण तिला हेही माहितीये जर शाळेत मार बसला तर घरी समजवणारी आई नाही, फक्त बाबा आहे, जो आधीच थकलेला आहे. तो पुन्हा बोलतो, ती चुकत असेल तर मला शिक्षा द्या. पण तिच्या मनावर ओरखडा नको. वर्गात बसलेले विद्यार्थी पहिल्यांदाच रडणारे बाबा पाहतात. हे रडणं कमजोरीचं नाही, हे रडणं जबाबदारीचं आहे. तेव्हा शिक्षिका मात्र शांत होतात. त्यांनाही आठवतं त्यांनी किती वेळा शिस्त या नावाखाली मुलांच्या मनावर ओरखडे काढले. आज पहिल्यांदाच शिक्षकाच्या जागी एक आई उभी राहते. त्या दिवशी कोणी मार खात नाही. शिक्षिका म्हणतात, चूक समजावून सांगायची असते, तोडायची नसते. मुलं पहिल्यांदा टाळ्या वाजवत नाहीत, पण डोळ्यांनी आदर व्यक्त करतात. प्रत्येक मूल वेगळ्या लढाईतून येतं. प्रत्येक चुकीमागे एक वेदना असते आणि प्रत्येक रडण्यामागे एक न ऐकलेली कथा. आपण शिस्त शिकवतो, पण संवेदना शिकवतो का? ती मुलगी आज मोठी झाली, ती शिक्षिका आहे आणि दरवर्षी पहिल्या दिवशी ती एक वाक्य नक्की सांगते, इथे कुणालाही मार नाही, इथे फक्त समजून घेणं आहे. त्या दिवशी वर्गात हात जोडले गेले, पण समाजाचं डोकं उंच झालं. तुमचं मत काय? शिस्त आणि माणुसकी यांचा समतोल कसा असावा? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.